हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी पण मजेतच आहे। तुम्ही लग्नात जी आपण वांग्याची भाजी खातो किंवा हॉटेलमध्ये खातो तशी केली आहे का कधी? नसेल तर आपण आज सविस्तर व्हिडिओ बघूयात। त्यासाठी मी 3-4 वांगी व्यवस्थित चिरून धुवून बघून घेतलेली आहेत आणि थोडंसं जास्त तेल भाजीपेक्षा घालून ती तळून घ्यायचेत, एकदम तळसून, आणि तळल्यानंतर ती बाजूला काढून घ्यायची। थोडंसं तेल मी कमी केलं त्याच्यातलं, आणि एक टोमॅटो चिरलेला आहे मोठा, तो सगळा तळसून घ्यायचा आहे तेलात, आणि मीठ टाकायचं म्हणजे तो विरघळतो लगेच। आणि ही वाटण, ज्या वाटणाचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे पहिलाच, हे वाटण मी आठवडी करून ठेवते। एकदा केलं का माझं आठवडाभर ते वाटण जातं, आणि त्याच वाटणाची मी ही भाजी टाकलेली आहे आत्ताची। मागे पण मला एक कमेंट आलेली शेवग्याच्या शेंगाला की मोठा व्हिडिओ टाका, पण तो मोठा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला होता, म्हणून आज ही वांग्याचा टाकलाय। बेसन पीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा फक्त, आणि काळा मसाला, हे एकजीव करून घ्यायचंय चांगलं। तेल सुटेपर्यंत, आणि तळलेली सगळी वांगी त्याच्यात टाकून घ्यायची। आणि वाटण केलेलं जे मिक्सरचं भांडं आहे ना, ते विसळून गरम पाण्याने घेतलंय मी, ते थोडंसं आधी टाकलेलं आहे पाणी गरम, आणि मीठ टाकून घ्यायचंय चवीपुरतं, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं। म्हणजे ते वांग्यात खोलपर्यंत शिजतं, मीठ पोचतंय सगळं, आणि गरम पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं टाकून घ्यायचंय। भाताबरोबर खायचे असेल तर थोडंसंच पाणी घालायचं, म्हणजे मी जे सुरुवातीला घातलं होतं तेवढंच। जास्त पाहिजे असेल तर जास्तीचं गरम पाणी घालायचं, आणि 1-2 सेकंदासाठी थोडा वेळ झाकून ठेवायचं, कोथिंबीर घालायची, आणि एक ताट मोठं ठेवून त्याच्यावरती पाणी ओतायचं, म्हणजे आतली भाजी जी आहे ती वाफेवर शिजून निघते, त्याचं पाणी कमी, रस्सा कमी होत नाही। आणि एक 5 मिनिट, कारण जेव्हा आपण वांगी तळून घेतो त्याच वेळेस शिजण्याची प्रोसेस अर्धी झालेली असते वांग्याची, आणि राहिलेली अर्धी ह्याच्यात। बघू शकता एकदम खमंग किचनभर वास सुटलेला आहे, आणि भाजी पण तेवढीच थिक झालेली आहे, एकदम बिना शेंगदाण्याच्या कुटाची। बघू शकताय किती छान तरी आलेली आहे, एकदम थिक झालेली आहे, बिना शेंगदाण्याचं कूट किंवा बिना गरम मसाला कुठलाही वापरलेला नाही आहे ह्याला, फक्त ह्या वाटणाची भाजी आहे ही। तर नेहमीप्रमाणे तुम्हाला भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही भाजी केल्यानंतर कशी झाली ती। तोपर्यंत धन्यवाद।